नमस्कार, मी रेशम भोर. SMBC गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 17 उमेदवार निश्चित करण्यात आले. नागपूरमधून नितीन गडकरींना उमेदवारी दिली असून बीडमधून गोपीनाथ मुंढेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप लोकसभेचे उमेदवार बीड गोपीनाथ मुंढे, नागपूर नितीन गडकरी, अकोला संजय धोत्रे, जळगाव AT पाटील, भंडारा गोंदिया नाना पटोले, चंद्रपूर हंसराज अहिर, जालना रावसाहेब दानवे, दिंडोशी हरिश्चंद्र चव्हाण, गडचिरोली अशोक नेते राऊरे हरिभाऊ जावळे. लोकसभा निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर 22-26 फॉर्म्युला निश्चित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 20 पैकी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देऊन रिंगणात उतरवण्यात आले. देवदत्त निकम शिरूर, संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व, श्रीमती नवनीत कौर राणा अमरावती, उदयनराजे भोसले सातारा, आनंद परांजपे कल्याण, धनंजय महाडिक कोल्हापूर, छगन भुजबळ नाशिक, मनीष जैन रावेर, पदमसिंह पाटील उस्मानाबाद, प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदिया, राजीव राजाळे अहमदनगर, सुप्रिया सुळे बारामती, संजीव नाईक ठाणे, विजयसिंह मोहिते पाटील म्हाडा, कृष्णराज इंगळे बुलढाणा, सतीश पाटील जळगाव, विजय भांबाळे परभणी, डॉक्टर भारती पवार दिंडोरी. आप, राष्ट्रवादी, भाजपानंतर शिवसेना पक्षानेही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहेत. शिवसेना यादीत 15 उमेदवार जाहीर करण्यात आले. बुलढाणा प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिम भावना गवळी, परभणी संजय जाधव, कल्याण डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे राजन विचारे, दक्षिण मुंबई अरविंद सावंत, रायगड अनंत गीते, रत्नागिरी विनायक राऊत, अमरावती आनंद अडसूळ, औरंगाबाद चंद्रकांत खैरे, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, हिंगोली सुभाष वानखेडे, हातकणंगले राजू शेट्टी, सातारा रिपाई, रामटेक कृपाल तुमाने,